नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आपल्या एस-एस-सी मध्ये स्वागत आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत एका नवीन चित्रपटाची, ज्याचं नाव आहे ड्यून पार्ट 1. ड्यून हा फ्रँक हर्बर्ट यांच्या प्रतिष्ठित कादंबरीतून रूपांतर करून डेनिस व्हिल्लेव्ह यांनी दिग्दर्शित केलेला एक अभूतपूर्व साय-फाय सिनेमा आहे. ही कथा अरॅकस वाळवंटातील ग्रहावर घडते, जिथे टिमोथी चालमॅनने भूमिका साकारली आहे तरुण पॉल अट्रेइडिस. पाऊलचे वडील असतात ड्यूक लेटो, त्याची भूमिका साकारली आहे ऑस्कर आयझॅक यांनी. ड्यूक लेटोला आदेश मिळतो की त्यांनी अराकिस ग्रहावर जाऊन तेथील स्पाइस या तत्वाची मायनिंग करा, पूर्वीच्या काळी जिथे हारकननचे साम्राज्य होते. पूर्ण मूवीमध्ये पाऊलला ड्रीम्स आणि व्हिजन येत राहतात की त्याची डेस्टिनी काय असेल. जेव्हा पुढे त्यांच्या वडिलांची हारकननकडून हत्या होते, तेव्हा डंकन म्हणजेच जेसन मोमा त्यांना तेथून वाचवतो. पुढे तो त्याच्या आईसोबत तेथील लोकल लोक फ्रेमन सोबत आपले कनेक्शन बनवतो आणि निर्धार करतो की आपली डेस्टिनीला खऱ्यात साकार करावे. पूर्ण मूवीमध्ये ज्यांनी काम केले आहे त्यापैकी काही नावे आहेत टिमोथी क्लॅमेंट, झेंडेरिया आणि ऑस्कर आयझॅक, ज्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. बाकी पुढे ड्यून पार्ट 2 मध्ये काय घडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर तुम्हाला काय वाटतं या मूवीबद्दल? तुम्ही पाहिला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगायला नक्की विसरू नका. आणि अशाच मूवी कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका आपली चित्रपट चर्चा.